हॅलो. नवीन फलंदाज आपण पाहतोय रोहित जातोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहतोय आपण. निर्धावतोय चेंडू. सिद्धांत मोरे गोलंदाजी मार्गावर. षटक क्रमांक आपण पाहतो एकंदरीत पहिलं षटक पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावर असताना पहिला चेंडूवर 1 धाव, दुसरा चेंडूवर फलंदाज बाद, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होतोय. सिद्धांत मोरे या विरोधात बॅटिंग स्ट्रांजला रोहित. चेंडू क्रमांक 4 खोलवर टप्प्याचा चेंडू सर हाताने खेळून काढताना पाहायला मिळतोय. 1 धाव परिपूर्ण होतीये. दुसरी धाव घेण्याचा मनसुबा. खराब क्षेत्ररक्षण पुन्हा फंबल होते. काय घडतं चेंडू पाहाय. दुसरी धाव घेण्याचा मनसुबा आणि फलंदाज धावबाद होतोय. एक धाव मिळते या चेंडूवर आणि फलंदाज बाद. धावबादच्या स्वरूपात फलंदाज माघारी परतला गेलाय. थँक्यू सो मच. 4 चेंडूंचा खेळ परिपूर्ण झाला. 2 धावा फळकावर, 2 गडी बाद. राकेश येतोय नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालाय. नागेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. लेग बिफोर द विकेट. तिसरा गडी बाद होतोय. पहिलं षटक प्रगती पथावर. नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालाय महेश जाधव, संघाचा संघनायक स्वतः. एकंदरीत परिस्थिती जर आपण पाहाल तर पहिली धाव आली, त्यानंतर 4 चेंडू, 3 गडी बाद आणि 1 निर्धाव अशी सांगता पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ परिपूर्ण होत असताना पाहायला मिळतोय. षटकातील शेवटचा चेंडू प्रगती पथावर येतोय. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि पहिल्या 3 फलंदाजांना माघारी परतवलं गेलंय. महेश जाधव बॅटिंग स्ट्रांजवर. संयमी खेळ केला जाताना पाहतो. खराब आणि यावेळेस आणखी एक मोठा फटका पाहायला मिळतो. येस, इट्स अ विकेट. महेश बाबू सुद्धा तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. काय कमालीची गोलंदाजी बघा. गोलंदाजाला साजेसं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात महेश बांबू सुद्धा माघारी परतला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फळकावर 4 गडी बाद, 2 धावा.
पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फळकावर 4 गडी बाद 2 धावा. गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्गावर दीपक. पहिल्या षटकामध्ये पडझड पाहिली आपण. यष्टीरक्षकाचं जबरदस्त शैली आणि तितका सुंदरसं चपळाईचं यष्टीरक्षण पाहायला मिळत आहे. हालो 4 षटकांचा सामना. एकच पॉवर प्लेचं षटक. चार षटकांचा सामना आहे. लक्ष असू द्या. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस स्वतःभोवती भ्रमण जरूर परिपूर्ण केलं जाताना पाहायला मिळते, परंतु लॉंग स्टॉप रिझनला चेंडू रवाना झाला. एक धाव परिपूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एकाच धावेवर समाधान व्यक्त केलं जाताना पाहायला मिळते. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फलक एकंदरीत पोहोचतोय त्या 3 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. यानंतरचा होणारा सामना भीम आर्मी 11 विरोधात बुद्धा फायटर. भीम आर्मी 11 विरोधात बुद्धा फायटर. नेक्स्ट मॅच फ्रॉम दिस नाइट. भीम आर्मी 11 विरोधात बुद्धा फायटर. यावेळेस मात्र पंच वळतायत, निर्देशित करतायत, दंडित करतायत. गोलंदाजाला अवांतर चेंडू. दुसरा चेंडू. गोलंदाज तयार. गोलवर टप्प्याचा चेंडू. आणखी एक फलंदाज माघारी परतला जाताना पाहायला मिळतोय. Thank you so much, Vijay. पारस नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालाय. अवांतर चेंडूची उद्घोषणा होताना पाहायला मिळते. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फलक एकंदरीत पोहोचतोय. 5 धावा. 5 गडी बाद 5 धावा. भीम आर्मी 11 विरोधात बुद्धा फायटर. नेक्स्ट मॅच. दोन धावा मिळत आहेत या चेंडूवर. धावसंख्या 2 अंकाच्या मदतीने फलक पुढे सरकताना 7 धावा फलकावर. अजून सुद्धा जमेची बाजू पाहिली तर आकाश सारखा एक तडाखेबंद फलंदाज खेळपट्टीवर अजून सुद्धा तग धरून उभा आहे.
दुसऱ्या बाजूनं पडझड होतीये, परंतु आकाशला साथ मिळत नाहीये कुठेतरी. यावेळेस बॅकफुटला गेला पंचकीला देताना पाहायला मिळतोय चांगला फटका. एकदा परिपूर्ण होतीये. खराब क्षेत्ररक्षण. धुंडो धुंडोरे साजना करताना 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या 2 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फळक एकंदरीत पोहोचला जाताना पाहायला मिळतोय 9 धावा. 1.4 षटकांचा खेळ परिपूर्ण झाला. या षटकात 2 चेंडूचा खेळ शेष आहे. हॅलो. आणखी एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळतोय. पारस माघारी परतला गेलाय. हॅलो. 9 धावा फळकावर लागलेल्या आहेत. 6 गडी बाद. 9 धावा. नवीन गोलंदाज पाहतोय. गोलंदाजी मार्गावर आपण निकेत. निकेत निकेत गायकवाड. गोलंदाज तयार. निकेत गायकवाड. यावेळेस यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू पाहतोय आपण. सरळ यष्ट्यांचा वेध. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद.
7 गडी बाद 9 धावा फलकावर. यानंतरचे होणारे सर्व सामने हे 3 षटकांचे खेळविले जातील. यानंतरचे होणारे सर्व सामने 3 षटकांचे खेळवले जातील. 3 गोलंदाजांचा वापर. या निर्णयावर पुनश्च एकदा शिक्कामोर्तब होईल. आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल. पुनश्च एकदा आमची कमिटी मेंबर्स विचार विनिमय करत असताना पाहायला मिळत आहेत. 1 धाव येते या चेंडूवर. निकेत गायकवाड सज्ज होतोय गोलंदाजी मार्गावर पुनश्च एकदा. 7 गडी बाद 10 धावा फलकावर लागल्या जाताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होतोय पुनश्च एकदा. निकेतच्या विरोधात बॅटिंग स्ट्रांडला सज्ज होतोय राहुल. फुलवर लेनचा चेंडूचा पार मारा केला जाताना पाहायला मिळतोय. आणखी एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. आणखी एक झेल. हॅलो 2.4 षटकाचा खेळ संपन्न झालाय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर दखल होत असताना पाहायला मिळतं. 10 धावा फलकावर लागल्या गेलेत. बॅटच्या साह्याने चेंडू दिशा दिली जाताना पाहायला मिळते. 1 धाव मिळते चेंडूवर. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फलक एकंदरीत पोहोचला गेलाय. 11 धावा. भीम आर्मी 11 संघाचे संघनायक आणि बुद्धा फायटर संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. यावेळेस पाहतोय आपण पंच वळतायत, निर्देशित करतायत. अवांतर चेंडूची उद्घोषणा होतीये. वाईड बॉलचा इशारा येतोय. षटक क्रमांक एकंदरीत हे 3रं षटक प्रगतीपथावर आहे. अजून सुद्धा पाहिलं आपण तर षटकातील शेवटचा चेंडू. आणखी एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. जबरदस्त दर्जाचं यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. बुद्धा फायटर संघाचे संघनायक. To have fire, you're getting me higher. चांगला शॉट कव्हरच्या दिशेने. पाहूया तिथे धावसंख्या 2 ने वाढ. धावसंख्या होती ती 14.
भीम आर्मी संघाचे कर्णधार आलेले आहेत आणि बुद्धा फायटर संघाचे कर्णधार आलेले आहेत. त्या दोघांमध्ये नाणेफेक होत आहे आमचे भाऊजी यांच्या हस्ते. शेवटची तीन चेंडू शिल्लक. फाईन लेगच्या दिशेने 1 रन. धावसंख्या होती ती 16. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया आता चांगला शॉट मारलेला आहे. पाहूया तिथे धावसंख्या 2 ने वाढ. धावसंख्या होती ती 18. थर्ड अंपायर 1 मिनिट. कमिटीचा निर्णय नोट आउट. धावसंख्या 2 ची वाढ. शेवटचा चेंडू आहे. पाहूया आता आपल्या संघासाठी जास्त धावसंख्या वाढण्याचा विचार करत आहेत फलंदाज. शेवटचा चेंडू. गोलंदाज आहे संदेश ढवले, पालघर डिस्ट्रिक्टमध्ये नावाजलेला गोलंदाज. आयकॉन खेळाडूमध्ये त्याची नोंदणी झालेली आहे. धावसंख्या 2 ने वाढ. धावसंख्या होती ती 20. जिंकण्यासाठी 21 धावाची गरज. आता जो सामना होणार आहे बुद्धा फायटर्स वर्सेस भीम आर्मी 11. दोन्ही पण संघ काल 2 राऊंड जिंकून आपल्या संघासाठी पुढे गेलेले होते. आता यांच्यामधून जो जिंकेल तो 3 पॅनलमधून हरेल तो नॉकआउट आहे. जिंकेल तो पुढे जाईल सेमीसाठी प्रयत्न करतील. आता आपले भाऊजी आमचे नाणेफेक उडवत आहेत. पाहूया कोण बोलतोय. बुद्धा फायटर संघ बोलत आहेत नाणेफेकसाठी. उडवा भाऊजी. हेड. बुद्धा फायटर नाणेफेक जिंकलेले आहेत. पाहूया आता ते काय घेतील ते डिसिजन. बॉलिंग. तुमचा काय आता पुढचा विचार काय. आता 2 मॅच तर जिंकल्यात. जिंकण्यासाठी आता पुढे जायचं आहे. तर तुमच्या टीमसाठी, तुमच्या संघ मालकासाठी तुमची आणि समोरच्या टीमसाठी तुमची काय अशी आखणी असेल. आखणी अशा प्रकारे असेल की 35 ते 30 रनामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. ज्याप्रमाणे आमची बॉलिंग आहे त्याप्रमाणे तर तसं झालंच पाहिजे. तर बघू पुढे काय होते. क्रिकेट आहे. थँक्यू. भीम आर्मी 11 संघाचे कर्णधार आमचे माझे मित्रच बाबूशा उर्फ विनय कुर्ले. त्यांची आता मी तरी विचार करतो सकाळपासून त्यांनी फार मेहनत घेतलेली आहे आणि कमिटीमध्ये पण त्यांनी फार मेहनत घेतली आहे. आता ती त्यांच्या टीमसाठी ते 2 शब्द माझ्यासाठी बोलतील का पुढे ते कसे जिंकण्यासाठी काय करणार आहे. नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही. कारण 2 मॅच लगातार जिंकल्यानंतर गेली मॅच आम्ही एक हरलो.
आता ही मॅच नॉकआउट मॅच आम्हाला काही करून जिंकायची आहे, तर आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. सोना कितना सोना है सोने जैसा तेरा मन सुन जरा सुन क्या कहती है दीवानी दिल की धड़कन सोना कितना सोना है सोने जैसा तेरा मन सुन जरा सुन क्या कहती है दीवानी दिल की धड़कन तू मेरा तू मेरा तू मेरा तू मेरा तू मेरा हीरो नंबर 1 तू मेरा तू मेरा तू मेरा तू मेरा तू मेरा हीरो नंबर 1 सोना कितना थँक यू सो मच. सोना है दीपक आणि अनिकेत सलमीचे दोन शिलेदार महेश जाधव गोलंदाजी मार्गावर. 21 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिलं षटक प्रगतीपथावर महेश जाधव च्या विरोधात दीपक. खोलवर टप्प्याचा चेंडू जबरदस्त दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव मिळते या चेंडूवर. माफक आव्हान परंतु सोपं नव्हे, कारण हा खेळ क्रिकेटचा आहे मित्र हो. भाकीत करणं म्हणजेच मूर्खपणाचं लक्षण, कारण क्रिकेट द क्रिकेट गेम ऑफ चान्स ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. यावेळेस मात्र फ्लिक केला गेला चेंडूला दिशा दिली जाताना पाहायला मिळते. नोफिल्ड झोनला ट्रॅव्हल केला गेला चेंडूला बराचसा पल्ला गाठावा लागतोय. गचाळ क्षेत्ररक्षण. 2 धावा परिपूर्ण, तिसरी धाव घेण्याचं मनसोबत 3 धावा एकंदरीत परिपूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 3 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फलक पोहोचतोय 4 या अंकावर. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर चेंडू क्रमांक 3 गोलंदाज तयार होतोय, पुनश्च एकदा सज्ज होतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न केला जाताना पाहायला मिळतं. चांगलं सेन्सिबल क्रिकेट, सन्मानजनक खेळ केला जाताना पाहायला मिळतोय. कुठल्याच पद्धतीची मोठी जोखीम न खेळता अगदीच देकेर दुहेरी धावेनं फलक हालता ठेवण्याचा प्रयत्न केला जाताना पाहायला मिळतोय. 5 धावसंख्या ही फलकावर लागली जाताना पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ परिपूर्ण झालाय. 5 धावा फलकावर या षटकातील चौथा चेंडू साकारण्याकरिता गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्गावर महेश जाधव च्या विरोधात त्यावेळेस सदीप स्लूप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 1 धाव मिळतीये या चेंडूवर. चार चेंडूचा खेळ परिपूर्ण झालाय. 5वा चेंडू गोलंदाज सज्ज विरोधात दीपक. 2 चेंडूमध्ये 2 धावा करताना खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेस सुपर डिलिव्हरी, चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय. निर्धाव पद्धतीने चेंडूची सांगता होतीये. गुंगारा दिला गेलाय फलंदाजाला. निर्धाव पद्धतीने चेंडूची सांगता होतीये.
या षटकातील शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. 6 धावा. 21 धावसंख्येचा पाठलाग करताना प्रत्युत्तरामध्ये यावेळेस सकाट केला गेला चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. तितकं सुंदर अशी चेंडू फेक. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फलकावर बिनबाद 7. किसी डिस्को में जाए, किसी होटल में खाए. हॅलो. सात धावा फळकावर लागल्या गेल्यात तर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. एकंदरीत अनिकेत पाहिला आपण तर 2 चेंडूवर 4 धावा खेळतोय तर दीपक 4 चेंडूवर 3 धावा करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्गावर. नागेश वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर. पॉवर प्लेची पाबंदी संपुष्टात आल्यानंतर हटल्यानंतर आपण पाहतोय विस्तृत स्वरूपात गेलेलं हे क्षेत्ररक्षण सज्ज होतोय. आखोड टप्प्याचा चेंडू कट केला गेला. सुरेख क्षेत्ररक्षण. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आपल्या संघाकरिता एकंदर 3 धावा कुठेतरी वाचवल्या जाताना पाहायला मिळत आहेत. एक चांगला फटका मारला होता. तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण जर मिसफील्ड या ठिकाणी पाहायला मिळाली असती तर निश्चितच चेंडू सीमारेषा पार गेला असता. चेंडू क्रमांक 2. यावेळेस पुनश्च एकदा चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला जाताना पाहायला मिळतं. थोडीशी फंबळ. एका धावेवर समाधान. तिसरा चेंडू. 16 चेंडू 12 धावांची आवश्यकता. यावेळेस निर्धाव पद्धतीने चेंडूची सांगता होतीये. यावेळेस मोठा फटका. सुरेख झेल. फलंदाज बाद. हॅलो. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल होतोय. सिद्धांत मोरे. चौदा चेंडू 12 धावांची आवश्यकता. गोलंदाज जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा पेश करताना पाहतोय आपण. 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्यात आणि एका फलंदाजाला माघारी परतवले गेले. सिद्धांत मोरे बॅटिंग स्टँडला सज्ज होतोय. विरोधात पुनश्च एकदा नागेश. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेल टिपण्याच्या प्रयत्नाला परिपूर्ण विराम देताना पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत. धावसंख्या 2 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फलक एकंदर 13 चेंडू आणि 10 धावा असं इक्वेशन येताना पाहायला मिळतंय. लयबद्ध आणि शिस्तबद्ध अशी गोलंदाजी पाहायला मिळते. मग फक्त धावसंख्येचा पाठलाग करत असताना मात्र शिस्तबद्ध गोलंदाजी. खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस पाहतोय आपण निघून जातोय चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. छम्मा छम्मा हे छम्मा 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 बाजे
12 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. डाऊन द विकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहतोय पण एक धाव परिपूर्ण. पुनश्च एकदा खराब क्षेत्ररक्षण. रितेश पवार आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावर. 2 धावा मिळतात पहिल्या चेंडूवर. चेंडू क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. पंकज राऊत ऐन युवकाला लाजवेल असं क्षेत्ररक्षण केलं जाताना पाहायला मिळत आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. फलंदाजी करत असताना सुद्धा 7 धावांची खेळी सकाळी होती. त्यानंतर पंकज राऊत आपले हात मात्र परिपूर्ण खोलताना पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त क्षेत्ररक्षण. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू मला वाटतं पूल केला जाताना पाहायला मिळतोय. फुल सक्सेसफुल होतोय का? परंतु 2 धावा निश्चितच मिळत आहेत या चेंडूवर. एकच धाव. एका धावेनं फळक मात्र परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहे. विजयाचं लक्ष एकंदरीत 9 चेंडू आणि 2 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू. एक धाव परिपूर्ण होताना पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा मनसुबा. एका धावेची आवश्यकता. 8 चेंडू 1 धाव. 8 चेंडू 1 धाव. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची सांगत होताना पाहायला मिळतीये. भीम ब्रदर्स संघ आपण पाहतोय एकंदरीत सज्ज होतोय. विजयी धाव संपादन करण्याकरिता 7 चेंडूंची आवश्यकता पाहतोय आपण या ठिकाणी. मोठा फटका जरूर खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात. निघून जातोय चेंडू. चौकार. चौकार. क्या करे आई कोरी मुंह कहीं काला रे गुपचुप 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 कानों में बत्तियां करती है सखियां रात की यारी तूने कैसा घोटाला गुपचुप 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 छत पे सोया था बहनोई छत पे सोया था बहनोई मैं तन्ने समझ के सो गई मुझको राणा जी माफ करना गलती